काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग, भारताचं नंदनवन. प्रत्येकालाच वाटत असतं एकदा तरी काश्मीरला फिरायला जावं, म्हणून देश विदेशातून पर्यटक काश्मीर बघायला येतात. दिनांक 22 एप्रिल 2025 जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैस्तान व्हॅलीमध्ये पर्यटक काही निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेले, तर काही जोडपी आनंदाने विहरत असतात. आणि तिथे 5 अतिरेकी येतात. पर्यटकांना गाठून त्यांचा धर्म विचारतात. कौन है तुम? कलमा बोलो, कलमा आता है बोले. बोलो. बिंदु है, छोड़ दो हमें, प्लीज छोड़ दो हमें, भगवान के वास्ते हमें छोड़ दो, प्लीज छोड़ दो हमें, प्लीज प्लीज भगवान के वास्ते. मुझे भी मारो, मुझे क्यों नहीं मारा? अरे तुझी कैसी मरेंगी? तुम्हें तो तुम्हारी वजीर आलू को बताना है. कैसे मरे है तुम्हारी लोग तो. या हल्ल्यात एकूण 26 लोक मारले गेले आणि 20 लोक घायाळ झाले. आजवरच्या इतिहासातला हा सगळ्यात क्रूर घणाघाती दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तोयबाच्या द रेझिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेने केलेला हा क्रूर हल्ला होता. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या घटनेचा बदला घेण्यासाठी साधारण 15 दिवसानंतर 6 आणि 7 मे रोजी भारतीय सौभाग्यवतींच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाच्या नावानं भारतानं ऑपरेशन सिंदूर या नावानं दहशतवादी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं भारतीय हवाई दलाच्या 2 शूर महिलांनी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग याच त्या 2 रणरागिणी. आणि 7 मेच्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या हद्दीतून काश्मीर येथून दहशतवाद्यांच्या कॅम्पसवर हल्ला करून भारतानं कॅम्पस उद्ध्वस्त करून टाकले. त्यातले पीओके मधील कॅम्पस होते सवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद. तिथेच पहलगामच्या अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद. कोलमपूर कॅम्प, कोटली. अर्नाला कॅम्प, भिंबर. अब्बास कॅम्प, कोटली. पाकिस्तानच्या हद्दीतील पुढील कॅम्प्सही उद्ध्वस्त करण्यात आले. सर्जल कॅम्प, सियालकोट. मेहमना जाया कॅम्प, सियालकोट. मरकज तायबा कॅम्प, बुरदके. मरकज का सुभानल्ला, धौलपूर. हा कॅम्प म्हणजे जैश-ए-मोहम्मदचं हेडक्वार्टर आहे. हे प्रमुख अतिरेक्यांचं मीटिंगचं स्थानही आहे. हे देखील उद्ध्वस्त करण्यात आलं. एअर अटॅक बरोबर मिसाईल सुरूच होता. एका मिसाईल पाकिस्तानचं अणुसाठा असलेलं केंद्रही उद्ध्वस्त करण्यात आलं. अखेर 3 दिवसानंतर पाकिस्तानकडून शस्त्रबंदीसाठी विनंती करण्यात आली. आता तरी आमच्या शेजारी राष्ट्रांनी दहशतवाद्यांना खतपाणी घालू नये. जोपर्यंत आमच्या देशात चिनी सशस्त्र दल आमच्या देशाचे संरक्षण करण्यास उभे आहेत, म्हणूनच आम्हा भारतीयांना आमच्या तिन्ही सैन्य दलांवर सार्थ अभिमान तर आहेच, पण तेवढाच गर्वही आहे. जय जवान, जय हिंद. भारत माता की जय. हे गणपती बाप्पा,
या पाकड्यांना सद्बुद्धी द्या. जय गणेश.